महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि आज यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या दिमाखात इथं साजरा करतोय आणि गेली 12 वर्ष आपण सातत्याने हा जो उत्सव साजरा होतोय, ज्यांच्या जीवावर हा उत्सव साजरा होतोय, आपल्या सगळ्या मायबाप महिला आणि नारायणगावकर वासियांना मानाचा मुजरा करतो। आदरणीय ज्यांच्या अमोघ वक्तृत्वातून आजपर्यंत आपण सातत्याने 12 वर्ष या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला, ते आमचे मार्गदर्शक, आमचे बंधू बानगुडे पाटील सर असतील, आदरणीय खासदार साहेब, लोकप्रिय खासदार साहेब, शिरूर मतदारसंघ सातत्याने 15 वर्ष खासदार साहेब असतील, त्याचबरोबर मंगलदास आप्पा असतील, शरददादा आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या आशाताई बुचके असतील, आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुलदादा बेनके असतील, त्याचबरोबर मंगलदास आप्पा बांदल असतील, ह्या सगळ्या मान्यवरांना स्टेजवर खरं तर आपल्या सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना एक तप पूर्ती झाली, एक तप झालं आपल्याला की आपण दरवर्षी मोठ्या संख्येने इथं बानगुडे पाटलांचं व्याख्यान ऐकायला असेल, सकाळी शिवज्योत रॅलीला असतील किंवा मिरवणुकीला असेल, या सगळ्या कार्यक्रमात ज्यांनी आजपासून मनापासून ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी हातभार लावला, खरं तर हा त्यांचा उत्सव, हा खरं तर आज ही सगळे स्टेज, आज सगळे ही लोक इथे येऊन जे शिवजन्मोत्सवासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित होतात, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। सातत्याने अनेक सामाजिक विषय घेऊन आलो असेल, राजकीय विषय घेऊन आले असेल, आर्थिक विषय घेऊन आलं असेल, सातत्याने शेतकऱ्यांचे विषय असतील, सातत्याने आपण अनेक वर्ष ह्या न्याय व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि खरं तर महाराजांचं आचरण, महाराजांचं शिकवण आपल्याला असल्या कारणामुळं, महाराजांचा आदर्श आपल्या पुढे असल्या कारणामुळं आज आपण ही आजपर्यंतची प्रगती इथपर्यंत झाली आणि इथून पुढेही अशीच प्रगती आपली उत्तरोत्तर होत राहणार आहे। कारण जिथं जिथं आपल्याला अन्याय वाटला तिथं तिथं आपण उभं राहिलो, जिथं जिथं मदत लागली तिथं तिथं उभं राहिलो। लोकांना पाहिजे काय? या 2-3 गोष्टी की सातत्याने उपलब्ध असणारा, मग फक्त एकटा बाबू पाटेच नाही तर बाबू पाटे बरोबरची राहणारे सगळे कार्यकर्ते ही सातत्याने कोणताही रोडवरचा ऍक्सिडेंट असो, कोणालाही मदत लागू, त्या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित राहतात आणि हे खरं तर आपल्या सगळ्या प्रतिष्ठानचं आजचं यश आहे। आजच्या अनेक सातत्याने वर्षभर आपण गेल्या अनेक कार्यक्रम घेतले, परंतु शिवजयंती उत्सवाचा सोहळा, शिवजयंती उत्सवाचा उत्साह हा काहीतरी वेगळाच असतो। नारायणगावकर वासियांनी हा शिवजयंती उत्सव फक्त राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा न समजून तो आपल्या सगळ्यांचा असल्या कारणामुळे आजपर्यंत हा उत्सव मोठ्या दिमागात सुरू राहिला आहे आणि इथून पुढेही तो असाच साजरा व्हायला पाहिजे। परंतु आता नवनवीन तरुण मुलं आलेली आहेत आणि त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन आता 12 वर्ष मी असेल, संतोष भाऊ दांगट असतील, अनिल दादा खैरे असतील, अनेक कार्यकर्ते सगळेच, आता आम्ही जवळजवळ ज्येष्ठ झालो तसं नाही, तरुण मुलांनी हा शिवजयंती उत्सव आता हातात घ्यायला पाहिजे आणि मला वाटतं पुढच्या वेळेस ही नांदी असेल की पुढच्या वर्षीची ही सगळी स्टेजवरची मंडळी ही तुमच्याच लगी बसलेली सगळी मंडळी असली पाहिजे। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत असताना आदरणीय व्यासपीठ यांचंही स्वागत करतो। त्याचबरोबर अनेक विषय आहेत, परंतु आज अनेक मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचेही विचार आपल्याला ऐकायचे। त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र। शून्य पाईन टाईप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।